आम्ही सगळ्या प्लॉटला घातलं आणि एका 15 दिवसात आम्हाला ज्यावेळेस फ्लावरिंग स्टेज होती त्यावेळेस एकही कळी, महत्वाचं पॉईंट म्हणजे जी इतकं म्हणजे कळी ड्रॉपिंग, आता या भगव्या व्हरायटी डाळिंबाला ड्रॉपिंगचं जास्त चान्सेस असतात, तर ते ड्रॉपिंग अजिबात म्हणजे जवळजवळ आपल्याला 90% तरी ड्रॉपिंग झाली नाही. 10% ती तर काय म्हणजे होऊ शकतं, त्याचं काही हे नाही. क्रॅकिंग म्हणजे कसं झालं, ज्यावेळेस आपण ज्यावेळेस फ्रूट सेट होताना क्रॅकिंगचं जास्त चान्सेस असतात. तर काय का चान्सेस असतात, तर पाणी कमी जास्त होतं. म्हणजे जे नवीन शेतकरी आहेत त्यांना जास्त पाण्याचं जी शेड्यूल आहे ती बनवता येत नाही. सॉल घातल्यामुळं ती ऍडजस्टमेंट करता या झाडाला जेवढं पाहिजे ते ऑलरेडी तुम्ही न देताच देखील ती आपटेकचं प्रमाण जास्त असल्यामुळे ती ऍडजस्ट करतंय आणि क्रॅकिंगचं जे चान्सेस आहेत ते ऑलरेडी. हे बघा सर, ज्यावेळेस आपण विन्सॉल वापरलं नव्हतं त्यावेळेस इतके इझी, आपण दोन तीन जरी असं 2-3 वेळा जरी हे केलं उकरलं तरी अजिबात मुळे दिसत नव्हतं. परंतु विन्सॉल खाली आपण टाकल्यामुळं त्याची झाली काय हे की ज्यावेळेस आपण इथं ड्रिपनं पाणी पडतं आणि एकदम इझी, तर तुम्ही बघू शकता की इतक्या व्यवस्थित म्हणजे एकदम छान अशा मुळ्या की जी झाडाला आता अशा रूटची जास्त गरज आहे आणि जेणेकरून ती 5 मिनिटं जरी पाणी तुम्ही सोडलं तरी लगेच ऍब्सॉर्ब करू शकतं. हा महत्वाचा बेनिफिट की जिथे आपल्याला 2 आणि 3 तास पाणी सोडून देखील झाडाला बेनिफिट भेटत नव्हता केवळ पांढरी मुळी नसल्यामुळं. परंतु आज अशी कंडिशन आहे की जरी झाडाला इथून 5 मिनिटं जरी पाणी दिलं, म्हणजे ज्यांना पाण्याचा जरी प्रॉब्लेम आहे किंवा ड्राय कंडिशन मध्ये तुमचे जे दुष्काळी दौरा मान वगैरे आहे तालुका, त्या भागात देखील जरी अशा हॉर्टिकल्चर क्रॉप जर घेतलं तर तुम्हाला 5 ते 10 मिनिटं जरी पाणी ज्या क्रॉपला आपण देतोय त्या क्रॉपला जरी दिलं तरी ही विन्सॉल वापरल्यामुळे जी मुळ्यांची संख्या इतकी आहे की 5 मिनिटे पाण्याचा देखील ती झाडाला वापर 100%. मिट्टी एकदम भुसभुशीत हो गया. हाँ निघतंय सगळे मुळेच आहेत. भरपूर त्यांनी मुळ्यांची संख्या वाढवली. मुळ्याची संख्या बघण्यापेक्षा आपल्याला झाडं मुळेच आहेत, इकडून खाली ते शिरलेले हे सगळे मुळेच मुळ्याच आहेत. या असं कुठल्याच मायक्रोन्यूट्रॉननी झालेलं नाही आजपर्यंत नाहीच कधी ह्यानी झाले. काय म्हणायचं ह्या आणि महत्वाचं म्हणजे जी थोडाफार जी निमॅटोड जरी दिसायचा दरवर्षी तो देखील निमोटेडला बी त्याचा फायदा आहे. नुसत्या पांढऱ्यामुळेच नाही, स्वच्छ पांढरी मुळी बिन निमोटेडची याचा फायदा आहे विन्सॉल. तर माझी अशी इच्छा होती, तशी माझी इच्छा ती 20 ग्रॅम म्हणण्यापेक्षा मी 50 ग्रॅम बी घालू शकतो. म्हणजे तुम्ही नको म्हणताय म्हणून मी घालत नाही, तर माझी अशी नाही की 50 ग्रॅम टाकावी इच्छा आहे माझी. नाही बरोबर आहे. पण मी कशासाठी 20 ग्रॅम बोललो की आपल्याकडे फक्त पाणी नाही, आपल्याकडे अन्नद्रव्याचं बॅलन्स पाहिजे. बॅलन्स. आणि ह्याला आपण महत्वाचं म्हणजे 5 दिवस पाणी दिलेलं नाही तरी 5 दिवस नाही, 5 दिवस पाणी दिलेलं नाही, आज सोडणार ह्याचा गारवा किती दिवस तरी देखील तुम्ही बघू शकता की किती ओलं आहे, जे आता तास पूर्वी दिलेलं आहे पाणी असं वाटतं. 15 दिवसातनं 1 दिवसाची पाळी शेतकऱ्याला आहे. संपूर्ण शेतकऱ्याला काय स्वतःला विहिरी नाहीत. ज्या शेतकऱ्याला 6 दिवसातनं 7 दिवसातनं पाळी येते त्या शेतकऱ्यांनी तर जरूर घालावं. का तर त्याची परत पाळी असतोपर्यंत ही पाणी त्याला रात्रंदिवस ती पुरावतंय, वलावा धरून ठेवतंय. ही एक भरपूर फायदा आहे. सगळ्या शेतकऱ्याला काही विहिरी नाही स्वतःच्या. बरोबर. कुणाचं पाळीवाय काय आहे त्याची 8 दिवसातनं 15 दिवसातनं 6 दिवसातनं ज्या पाळ्यात त्यांनी तर जरूर घालावं. मग ऊसाला घालून द्या, कारल्याला घालून द्या, दोडक्याला घालून द्या, मकला घालून द्या, याचा फायदा आहे. बरोबर. आणि घातलेल्याचं 1% घालायचंय, त्याच्यापासून 10% उत्पन्न मिळतंय त्या व्यक्तीला. त्याच्यामुळे घालायला कुणीच म्हणजे असं विचारच करू नये, असं एक माझं तर वैयक्तिक मत. बरोबर. एखाद्या झाडावर पूर्ण झाड मध्ये एकदम फल अच्छा है पूरा.
हाँ हाँ खूप फल आहे, खूप फल आहे. भरपूर समाधान केलं. शेंड्यावलं फळ सकाळची ह्या आज आपण वजनात टाकलं का 400 ग्रॅम नंग भरेल हाँ शेंड्यावला. और अभी इसको कम शेतकरी से काय कम म्हणतो शेंड्यावर फळ फुगत नाही, हा. पण शेंड्यावर सकाळ 400 ग्रॅम आज लेवलला 3.5 महिन्याला 400